छावा सिनेमा आला आणि धुमाकूळ गाजवला। छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एखादा सिनेमा रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिस गाजवले नाही असे कसं होईल। आणि त्यामध्ये विक्की कौशल सारख्या ॲक्टरने लीड रोल मध्ये असल्यावर तर सोने पे सुहागा। लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा मूवी शुक्रवारी थिएटर मध्ये रिलीज झाला। रिलीजच्या पहिल्या 2 दिवसातच या सिनेमाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले। पण छावा जेव्हा रिलीज झाला तेव्हा थिएटर मध्ये सनम तेरी कसम आणि बॅडएस रवी कुमार हे देखील मूवी सुरू होते। हेही बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करत होते। मात्र या सर्व मूवीजला मागे टाकत छावाने बॉक्स ऑफिसवर राज्य केले। त्यातच वीकेंडला सुरुवात झाल्याने या कमाईत आणखीनच वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे। शुक्रवारी रिलीज झालेला छावा वीकेंड मध्ये जबरदस्त कमाई करणार अशी चर्चा होत आहे। 3 दिवसातच 100 कोटीचा आकडा छावाने गाठेल अशी देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मात्र छावा चित्रपटाने नेमकी किती कमाई केली, छावा चित्रपटाला कुठे कुठे स्क्रीन्स मिळाल्या, कुठल्या राज्यात किती चालला, छावानं कमाईचा कोणता रेकॉर्ड तोडला, या सर्वाची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे। तर हाय हॅलो नमस्कार, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत छावा चित्रपटाबद्दल। तर छावा चित्रपट हा कुठे कुठे गाजत आहे, छावा चित्रपटाला कुठे कुठे स्क्रीन्स मिळाल्या आणि आतापर्यंत छावा चित्रपटाने किती कमाई केलेली आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर ह्या सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की छावा चित्रपट, मला तर असं वाटतं की माझा व्हिडिओ बघणाऱ्या 90% लोकांनी छावा चित्रपट नक्कीच बघितलेला असेल। तर ह्या बाबतीतच आपण चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पाहूया की छावा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली, हे आपण आता जाणून घेऊया। पहिल्याच दिवशी छावानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 37 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे। पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी रिलीज झालेला, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रिलीज झालेला छावा हा चित्रपट याने पहिल्याच दिवशी 37 कोटी रुपयांची कमाई केली। त्यातील टॅक्सेस जरी बाजूला केले तरी या कमाईचा आकडा 31 कोटीच्या घरात जातो। भारताबाहेर छावाने पहिल्याच दिवशी एकूण 10 कोटी रुपयांची कमाई केली, म्हणजे छावाने पहिल्याच दिवशी एकूण 47 कोटीचं कलेक्शन केल्याचं सांगण्यात येत आहे। छावा चित्रपटाचे बजेट 130 कोटी रुपये, त्यानुसार पहिल्या 2 दिवसातच 45 कोटीची कमाई करून छावा चित्रपटाने आपली ओपनिंग दमदार केलेली आहे। आणि चित्रपट जर ह्याच गतीने धावू लागला तर 2025 मधला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरू शकतो असे देखील दिसून येत आहे। आता छावाला देशभरात कुठे कुठे स्क्रीन्स मिळाल्या ते आता आपण जाणून घेऊया। तर छावा हिंदी भाषेत रिलीज झाला, त्याला पॅन इंडिया स्क्रीन्स मिळाल्या आहेत। अर्थातच महाराष्ट्रात त्याची मोठी क्रेज पाहायला मिळते। इंडस्ट्री ट्रॅकर वेबसाईटच्या मते पहिल्याच दिवशी छावाचे सर्वात अधिक 1339 शोज मुंबईत झाले, म्हणजे फक्त मुंबईमध्ये 1339 शोज पहिल्याच दिवशी शुक्रवारी छाव्याचे दाखवण्यात आले। त्याच्या पाठोपाठ दिल्लीत 1335 शोज झाले, पुण्यामध्ये 688 शोज झाले, अहमदाबादमध्ये 705 शोज झाले। विशेष म्हणजे छावाचे शोज पुण्यापेक्षा जास्त अहमदाबादमध्ये झाले, कारण पुण्यामध्ये शोज झाले 688 आणि अहमदाबादमध्ये शोज झाले 705। त्यासोबतच सुरतमध्ये 427 शोज झाले आणि बँगलोरमध्ये 401 शोज झाले। हैदराबादमध्ये 300 आणि कोलकातामध्ये 326 शोज झाले। म्हणजे असं पाहायला गेलं तर सर्वात जास्त शोज मुंबईमध्ये झाले आणि मुंबईमध्ये देखील ह्या चित्रपटाची खूप क्रेज चालू आहे। छावा चित्रपटाला खूप जास्त पसंती पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात छावा चित्रपटाची क्रेज एवढी आहे की सतत दिवस रात्र सध्या हा चित्रपट दाखवला जात आहे।
छावा आल्यापासून आधी सुरू झालेल्या सर्व मूवीजचे आता मार्केट डाऊन झालेले आहे। छावामुळे पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करणाऱ्या सनम तेरी कसम या सिनेमाची कमाई घसरली आहे। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा रोमॅन्टिक मूवी चांगली कमाई करेल असा अंदाज होता, मात्र छावाच्या क्रेज समोर हा मूवी देखील फेल गेल्याचं दिसून येत आहे। म्हणजे आपल्याला हे तर समजतंय की व्हॅलेंटाईन डेचा क्रेज तर आजच्या तरुण पिढीला आहेच, पण त्यासोबतच आपली मराठी संस्कृती, आपले महाराज, आपले छत्रपती शिवाजी महाराज, आपले छत्रपती संभाजी महाराज यांची देखील क्रेज तरुण पिढीमध्ये आहे। बाकीच्या चित्रपटाची देखील सेम सिच्युएशन आहे। आता छावाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कोणकोणते रेकॉर्ड मोडले ते आपण पाहूया। म्हणजेच आता आपण पाहणार आहोत की छावाने कोणते कोणते रेकॉर्ड पहिल्याच दिवशी मोडले। छावा हा चित्रपट विक्की कौशलची सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरलाय। यापूर्वी विक्की कौशलची सर्वात मोठी ओपनिंग बॅड न्यूज हा चित्रपट होता, ज्याने पहिल्याच दिवशी 8.62 कोटी रुपये कमवले होते। त्यानंतर उरी द सर्जिकल स्ट्राइक या मूवीने पहिल्याच दिवशी 8.20 कोटी रुपये कमवले होते। आता छावाने पहिल्याच दिवशी 31 कोटीची कमाई केल्यामुळे विक्कीच्या सिनेमामध्ये आता सर्वात मोठी ओपनिंग छावाची आहे। याबरोबरच छावा हा 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरलेला आहे। छावाने हिमेश रेशमिया यांचा बॅड एस रवी कुमार आणि अक्षय कुमार याचा स्काय फोर्स यासारख्या चित्रपटांनाही मागे टाकलेला आहे। स्काय फोर्सने पहिल्याच दिवशी 12 कोटीची कमाई केली होती, तर बॅड एस रवी कुमारने पहिल्याच दिवशी 3 कोटी कमावलेले होते। छावाने कमाईच्या बाबतीत ह्या दोन्ही चित्रपटांना बरंच मागे टाकलेलं दिसून येत आहे। एकूणच काय तर छावानी केलीये हवा। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा असल्यामुळे तो दणक्यातच चालणार यात कोणतीही शंका नव्हतीच। ही सुरुवात जरी असली तरी छावा पुढच्या दिवसांमध्ये यापेक्षाही जास्त धुवा करेल असे देखील सांगितलं जातंय, कारण छावा चित्रपट ज्याप्रमाणे क्रेज गाजवताय, तरुण असो, वयस्कर असो, लहान मुलं असो, यांच्यावर देखील छावाने आपली क्रेज दाखवलेली आहे। त्यामध्ये विक्की कौशलने केलेलं काम हे देखील अप्रतिम आहे। तर हा मूवी तुम्ही पाहिलाय का? हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिलाय का? आणि जर पाहिला असेल तर तो तुम्ही कुठे पाहिला, कोणत्या थिएटरमध्ये पाहिला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। मी हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट मला अप्रतिम वाटला। आतापर्यंतचा सर्वात चांगला आणि सर्वात आवडता माझा चित्रपट छावा हा ठरलेला आहे। मात्र हा चित्रपट बघून मला खूपच अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो मी मराठी असल्याचा। तर तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार। जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी।